शब्द काय चालवतो कॉन्टॅक्ट नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस रिअल फोर्स झिरो फोर्स आणि त्याच्यानंतर कॉन्झर्वेटिव्ह नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स झाला बरोबर आहे. नंतर अध्याय वर्क एनर्जी थेरम. वर्क एनर्जी थेरम वर्क एनर्जी थेरम. त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला वर्क एनर्जी थेरम बघण्याच्या अगोदर कॉन्झर्वेटिव्ह नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस कशाला म्हणतात ते माहिती असणं गरजेचं आहे बरोबर आहे. कॉन्झर्वेटिव्ह नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस त्याविषयी झालेलं आहे आपल्याला. कोण सांगू शकते का कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कशाला म्हणायचं? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कशाला म्हणायचं? मागून 2 नंबर सांग. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कशाला म्हणायचं? नवीन आला माहित नाही. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कशाला म्हणायचं? इकडे बसा मी सांगतो. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे किंवा एक असं एक्झाम्पल घेतलं आपण ज्या मला सांगितलं होतं डायस आहे समजा बरोबर आहे. या डायस आणि हा खालचा आपला अर्थ सरफेस आहे किंवा सरफेस आहे बरोबर आहे. ज्याच्यावरून एखादा ऑब्जेक्ट आपण उचलला आणि इथून इथं ठेवला किंवा हा वरचा ऑब्जेक्ट आपण उचलून खाली आणला. या ठिकाणी जर समजा इथं असणाऱ्या या ऑब्जेक्टमध्ये काय आहे पोटेन्शियल एनर्जी प्रेझेंट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं कुठलाही ऑब्जेक्ट आपण ज्यावेळेस त्या ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा अगेन्स्ट वर्क करून एका ठराविक हाईटवर नेऊन ठेवतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टमध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते बरोबर आहे. ही पोटेन्शियल एनर्जी जर समजा विथ डिक्रीज इन हाईट त्या ऑब्जेक्टच्या हाईटमध्ये समजा किंवा त्या ऑब्जेक्टच्या हाईट अर्थ सरफेसपासून कमी कमी होत चालली म्हणजे तो ऑब्जेक्ट आपण इथून खाली ठेवत आहोत त्यावेळेस त्याच्यामध्ये असणाऱ्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन टोटली किंवा टोटल पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी असं जर असेल तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असणारा जो फोर्स आहे तो आहे कॉन्झर्वेटिव्ह फोर्स बरोबर आहे. किंवा इतर त्या ऑब्जेक्टची जी कायनेटिक एनर्जी आहे ती टोटल किंवा आपण केलेलं जे वर्क आहे ते टोटल पोटेन्शियल एनर्जीमध्ये स्टोअर होत असेल तर त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असणारा फोर्स हा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असतो. हा फोर्स किंवा या ठिकाणी जे वर्क होणार आहे ते वर्क पाथ इंडिपेंडंट आहे म्हणजे पाथवर डिपेंड आहे. तुम्ही या डायरेक्शन न्या किंवा इकडून या डायरेक्शन न्या त्या ठिकाणी पाथ डिपेंड जर पाथवर जर डिपेंड असेल तर फोर्स किंवा त्या ठिकाणचं वर्क डन तर तो आपण फोर्स कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे असं म्हणू शकतो. दुसरा कुठला आहे नॉन कॉन्झर्वेटिव्ह. प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट खालून वर ठेवत आहोत त्यावेळेस आपल्याला नंबर ऑफ अपोजिशन आहे किंवा रेजिस्टन्सेस आहे. जसं की फॉर एक्झाम्पल एक रेजिस्टन्स म्हणजे कुठला आहे ड्रॅग फोर्स एक्झर्टेड बाय एअर मीडियम. हवेनं आपल्यावरती एक्झर्ट केलेला जो ड्रॅग फोर्स आहे जसं की आपण समजा हवेच्या विरुद्ध दिशेला सायकल चालवत आहोत त्यावेळेस जे आपल्याला अपोजिशन ऑफर होते त्याला काय म्हणतो आपण ड्रॅग फोर्स किंवा अपोजिशन ऑफर बाय एअर मीडियम. या अपोजिशनच्या अगेन्स्ट आपल्याला काही आपली एनर्जी खर्च करायला लागते किंवा स्पेंड करायला लागते त्यामुळे त्या ठिकाणचा जो फोर्स आहे तो नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. किंवा समजा काही फ्रिक्शनल फोर्सेस आहेत समजा आपण एक रोप वायर किंवा पुली अटॅच केली आहे आणि त्याला ऑब्जेक्ट अटॅच केले आणि त्या ऑब्जेक्टला आपण वर खेचत आहोत त्याचं फ्रिक्शनल फोर्स आहे. परत एअर मीडियमचा ड्रॅग फोर्स आहे. या फोर्सेसच्या अगेन्स्ट जे आपली एनर्जी स्पेंड होणार आहे ती एनर्जी रिकव्हरेबल नाही आणि त्या केसमध्ये इन्व्हॉल्व असणारा फोर्स कुठला आहे नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे बरोबर आहे. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे इथं असणाऱ्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन ॲज इट इज त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जीमध्ये होणे. किंवा आपण या ऑब्जेक्टला वर ठेवत आहोत म्हणजे काय त्याला एक मोशन दिलेली आहे आपण बरोबर आहे. ऑब्जेक्ट खालून वर आहे त्यामध्ये काय आहे मोशन आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे आणि ती कायनेटिक एनर्जी ॲज इट इज जर समजा पोटेन्शियल वर्क डनमध्ये कन्वर्ट होत असेल तर
त्या ठिकाणचा फोर्स हा कॉन्झर्वेटिव्ह असतो, हा पाथ इंडिपेंडेंट आहे. आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेसमध्ये पाथ हा म्हणजे पाथ हा इम्पॉर्टंट आहे. कुठल्या पाथनं तुम्ही तो फोर्स अप्लाय करता किंवा कुठल्या पाथनं त्या ऑब्जेक्टला तुम्ही मूव्ह करत आहात त्याच्यावरती नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स डिपेंड असतो. आता वर्क एनर्जी थेरममध्ये आपल्याला इथे काय प्रूव्ह करायचे की वर्क आणि एनर्जी म्हणजे थोडक्यात कायनेटिक एनर्जी, चेंज इन कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट वर्क डन बाय द ऑब्जेक्ट, हा आपला प्रिन्सिपल आहे. आणि हाच आपल्याला काय करायचा आहे, प्रूव्ह करायचा आहे बाय युजिंग टू केसेस. काही प्रिन्सिपल लिहून घ्या अगोदर. वर्क एनर्जी थेरम त्याचा प्रिन्सिपल if there is decrease in potential energy, if there is decrease in the potential energy, मग पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होणे म्हणजे काय, तर कुठलाही ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर हाईटवरून आपण ड्रॉप केला तर त्या ऑब्जेक्टच्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय होतं, चेंज होतो किंवा त्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत जाते. बरोबर आहे. काय म्हणतात, इफ देयर इज डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी, फॉर एक्झाम्पल आपल्याला काय लिहू शकतो, लिहू नका पुढे, लाईक फ्री फॉल ऑफ एनी बॉडी, किंवा कुठल्याही बॉडीला आपण एका हाईटवरून सोडून दिले. बरोबर आहे. तर त्यावेळेस जो चेंज आहे त्यानंतर आपण डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं या इमारतीचं. बरोबर आहे. आपण एक मजला चढून आलो, इथं आपल्यामध्ये एक प्रकारची एक पर्टिक्युलर ठराविक पोटेन्शियल एनर्जी आपल्यामध्ये स्टोअर आहे. इथून आपण दुसऱ्या मजल्यावरती गेलो, आणखी पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होईल. त्याच्यापेक्षा वर गेलो त्याच्यामध्ये आणखी पोटेन्शियल एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल. कारण आपल्याला माहिती आहे की जेवढ्या हाईटवरून जास्त एखादा ऑब्जेक्ट खाली पडतो तेवढा त्याच्यावरती होणारा इम्पॅक्ट हा कसा असतो, मोठा असतो. म्हणजे त्याचा अर्थ पोटेन्शियल एनर्जी ही विथ रिस्पेक्ट टू हाईट चेंज होते आणि जसं हाईट कमी कमी होत जाईल तसं पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होते. पुढल्या ड्यू टू कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, त्याच्या पुढे आणि इफ देयर इज डिक्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, comma, it is entirely converted into kinetic energy. It is entirely converted into kinetic energy. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स मुळे किंवा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आपण आहे अशा ठिकाणी कन्सिडर केलं तर टोटल पोटेन्शियल एनर्जी काय होईल, कायनेटिक मध्ये कन्वर्ट होईल. जर या ठिकाणी कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असेल तर, म्हणजे याचा अर्थ काय, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे या ऑब्जेक्टला वरून खाली येत असताना जर समजा कुठल्याही फोर्सला किंवा कुठल्याही फोर्सच्या अगेन्स्ट त्याची एनर्जी स्पेंड करायला लागत नसेल किंवा त्याला वर्क डन करावं लागत नसेल तर तो असेल कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. बरोबर आहे. काय म्हणलं मी तुम्हाला, जर समजा वरून खाली येतो आणि हवा आपल्याला खाली वर ढकलत आहे तर त्या फोर्सच्या अगेन्स्ट देखील आपल्याला वर्क करावं लागेल तरच मला खाली जाता येईल. बरोबर आहे. जसं आपण समजा एखादा उंच डोंगर आहे किंवा दरी आहे त्याच्या कडेला उभारलो, तुम्ही जर एखादा पॉईंट टाकला किंवा एखादा ऑब्जेक्ट टाकला तर तो ऑब्जेक्ट खाली न जाता सरळ वरून मागे पडतो आपल्याला. बरोबर आहे. का बरं, कारण त्याने खालून वेगाने हवा वर वाहत असते. खाली जात असताना त्या फोर्सच्या अगेन्स्ट आपल्याला वर्क डन जर करावं लागत नसेल तर त्या ठिकाणचा फोर्स कुठला असतो, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असतो. म्हणून तरी आपल्याला मी काय लिहिलं तुम्हाला आता की जर समजा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असेल आणि त्या ऑब्जेक्टच्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय होत असेल किंवा ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत असेल तर ती टोटल पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल ड्यू टू कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि जर नॉन कॉन्झर्वेटिव्ह असेल तर समजा इमॅजिन करा इथं 100 जूल एवढी पोटेन्शियल एनर्जी प्रेझेंट आहे. मग जर समजा या ऑब्जेक्टला मोशन आली, कशामुळे, कारण हा ऑब्जेक्ट फ्री फॉलिंग स्टेटमध्ये आहे किंवा त्याला आपण वरून सोडून दिलं खाली. बरोबर आहे. तर याची 100 जूल पोटेन्शियल एनर्जी टोटल कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे खाली येईपर्यंत. पण काय होते, समजा इथं इमॅजिन करा खालून वरच्या दिशेला हवा वेगाने वाहत आहे. बरोबर आहे. तर त्यावेळेस काय होईल, हे जे 100 जूल आहे याच्यामध्ये समजा इमॅजिन करा 30 जूल एवढी एनर्जी काय झाली त्या हवेच्या अगेन्स्ट म्हणजे त्या अपोजिशनच्या अगेन्स्ट स्पेंड झाली आणि फक्त 70% म्हणजे याचा अर्थ 70 जूल एवढीच पोटेन्शियल एनर्जी काय झाली कायनेटिक मध्ये कन्वर्ट झाली. याला म्हणायचं नॉन कॉन्झर्वेटिव्ह. याला म्हणायचं नॉन कॉन्झर्वेटिव्ह. परंतु कॉन्झर्वेटिव्ह मध्ये काय होतंय, या ठिकाणी जेवढी पोटेन्शियल एनर्जी आहे तेवढीच काय होईल तुमची कायनेटिक एनर्जी असेल. जर या ठिकाणी फोर्स इन्व्हॉल्व असणारा हा कॉन्झर्वेटिव्ह असेल तर काय, तेच आपण आता लिहून देतो. पुढल्या वर्क डन बाय द फोर्स, work done by the force
आता वर्क डन बाय द फोर्स म्हणजे काय, फोर्सने केलेलं वर्क डन. आता या ठिकाणी कुठला फोर्स आहे का, बघा अडस्टर आहे, ज्याला आपल्याला खाली सोडून द्यायचं. कुठला फोर्स लागेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी वर्क करेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्सने केलेलं जे वर्क डन आहे ते आपण सांगत आहोत. वर्क डन बाय द फोर्स then appears as work done by the force then appears as kinetic energy. Work done by the force then appears as kinetic energy. त्या फोर्सने केलेलं जे वर्क डन आहे ते आपल्याला कायनेटिक एनर्जी म्हणून काय मिळेल, बरोबर आहे. appears as kinetic energy. फुल स्टॉप. वाइस वर्सा VIC याच्या उलट वाइस वर्सा जसं असतं. वाइस वर्सा, इफ an object is moving against a conservative force, if an object is moving against a conservative force, if an object is moving against a conservative force, its kinetic energy decreases. Its kinetic energy decreases by an amount equal to the work done against the force, equal to the work done against the force. This principle is called work energy theorem for conservative forces. Work energy theorem for conservative forces. This principle is called work energy theorem for conservative forces. आणि समजा याच ठिकाणी आपण काय केलं, आता ग्रॅव्हिटेशनल वरून खाली येत आहे, पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात झालं, कायनेटिक एनर्जी मध्ये, बरोबर आहे. आता याच परत कायनेटिक एनर्जी, समजा कायनेटिक एनर्जी डिक्रीज होत आहे. या कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कसा आहे, वरून खालच्या दिशेला आहे. कुठला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ज्याच्या थ्रू हे वर्क झालेलं आहे. याच्या अगेन्स्ट म्हणजे इथून आपण वर चाललो, कायनेटिक एनर्जी काय होईल, इथून वर जात असताना कमी कमी होत जाईल. ऑब्जेक्ट इथं जाऊन काय होणार आहे, स्टॉप होणार आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी फायनली झिरो होणार आहे. मग या ठिकाणी कायनेटिक एनर्जी काय होईल, जी त्या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी होती ती कायनेटिक एनर्जी टोटली किंवा एंटायरली काय होईल, कन्वर्ट होईल वर्क डन मध्ये. ज्यावेळेस आपण काय केलेलं आहे, त्या कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट वर्क केलेलं आहे. म्हणजे काय म्हणलं ठिकाणी, वाइस वर्सा, इफ एन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अगेन्स्ट कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, इट्स कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस. कायनेटिक एनर्जी तेवढ्याच अमाऊंटने डिक्रीज होत आहे जेवढा आपण वर्क डन केलेला आहे. ठीक आहे, हा त्याचा प्रिन्सिपल आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन किंवा चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन, हे आपल्याला काय करायचे, प्रूव्ह करायचं. खाली आहे केस 1. केस 1, consider an object of mass small m. Consider an object of mass small m. Consider an object of mass small m moving with velocity vector u. Moving with velocity vector u. एका u म्हणजे काय आहे, इनिशियल वेलोसिटी आहे, बरोबर आहे. एका इनिशियल वेलोसिटीने तो मूव्ह होत आहे कुठल्या अगेन्स्ट किंवा एक्सपिरियन्सिंग a constant opposing force vector f. A constant opposing force vector f. A constant opposing force vector f, which slows it down to vector v. Slows it down to vector v during displacement vector s. During displacement vector s.
बघा आपण सिच्युएशन काय करतील काय सांगितलं आपल्याला. एक ऑब्जेक्ट आहे ज्या ऑब्जेक्टचं मास आहे स्मॉल एम, कॉन्स्टंट फोर्स कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट काय करत आहे, मूव्ह होत आहे. बरोबर आहे. आता कॉन्स्टंट कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कुठल्या ठिकाणी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स समजा आपण या ऑब्जेक्टला इथून खाली सोडलं तर तो कसा असेल, एवढ्या एवढ्या भागामध्ये किंवा स्मॉल रिजनमध्ये कॉन्स्टंट असेल. जर आपण समजा 1000 किलोमीटर 2000 किलोमीटर अशी हाईट जर कन्सिडर केली तर त्या ठिकाणचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कॉन्स्टंट असणार नाही. त्या ठिकाणी व्हॅरिएशन आपल्याला बघायला मिळते विथ रिस्पेक्ट टू हाईट. परंतु आपण ऑब्जेक्ट समजा 1 किलोमीटर 2 किलोमीटर एवढ्या हाईटवरून जर सोडत आहोत तर ही हाईट निग्लिजिबल आहे. एवढ्या हाईटवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा आपण जवळपास काय करतो कॉन्स्टंट कन्सिडर करतो. बरोबर आहे. मग या ऑब्जेक्टला आपण वरून खाली सोडून दिलं, इमॅजिन करा, तुम्ही सांगितलं वरून खाली सोडून दिलं, फक्त तिने सांगितलं कॉन्स्टंट फोर्सच्या अगेन्स्ट ही बॉडी किंवा हा ऑब्जेक्ट मूव्ह करत आहे, ज्याचं मास आहे m, म्हणजे जी इनिशियल वेलोसिटी आहे u, आणि हा ज्या फोर्सच्या अगेन्स्ट मूव्ह होत आहे तो फोर्स आपण या ठिकाणी f कन्सिडर केला आहे, जो कसा आहे कॉन्स्टंट आहे, जो कसा आहे कॉन्स्टंट. आणि या अपोजिंग फोर्समुळे त्या ऑब्जेक्टच्या इनिशियल वेलोसिटीमध्ये काय होईल, चेंज होईल किंवा ती वेलोसिटी कमी कमी होत जाणार आहे. तर सांगितलं की ती वेलोसिटी फायनल किती झाली, वेक्टर v झाली. किती डिस्टन्स कव्हर केलं हा चेंज होईपर्यंत त्यावेळी त्या ऑब्जेक्टनं तर s एवढं डिस्टन्सनं काय केलं, कव्हर केलं. पुढल्या as vector u and vector f, as vector u and vector f are oppositely directed, the entire motion will be along the same line, in this case we need not to use the vector form. Just plus minus signs should be good enough. या केस मध्ये आपल्याला दिसतंय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स समजा वर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला आपण कन्सिडर केला तर वेलोसिटी जी आहे ती वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. तिथे आपल्याला दोन्ही पण क्वांटिटी जरी वेक्टर असल्या तरी त्या ठिकाणी वेक्टर नोटिफिकेशन यूज करायची गरज नाही. फक्त आपण हे एकाच लाईनच्या अलॉंग दोन्ही पण वेक्टर्स आहेत, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी या केसेसमध्ये प्लस मायनस साइन यूज करतो, ते आपण सांगितलेले आहे. बरं, पुढे या इफ आता इथे ऍक्सेलरेशन जे आहे त्या ऑब्जेक्टला इनिशियल वेलोसिटी आहे, फायनल आहे, म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या वेलोसिटीमध्ये चेंज आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम का आपण डिफाइन केलेला नाही. इनिशियल वेलोसिटी आहे, फायनल आहे, डिस्टन्स आहे, म्हणजे त्या ऑब्जेक्टला ऍक्सेलरेशन असणार. ऍक्सेलरेशन इज गिवन बाय अकॉर्डिंग टू दिस फोर्स F is equal to mass into acceleration and A is equal to F by m. मग खाली आहे if A is equal to F by m, if A is equal to F by m is the acceleration, then we can write आपल्याकडे 3 कायनेमॅटिक इक्वेशन्स आहेत. बरोबर आहे. त्याच्यामधलं कुठलं असं इक्वेशन आहे जे या कंडिशन मध्ये परफेक्ट आहे किंवा ज्याशी रिलेव्हंट आहे, कुठलं असं इक्वेशन आहे 3 कायनेमॅटिक इक्वेशन मधलं जे इक्वेशन याला परफेक्ट असू शकते. त्या दिवशी सांगितलं तुम्ही सुरुवातीला ही जी केस तुम्ही कन्सिडर केलेली आहे किंवा ही जी कंडिशन सिच्युएशन आपल्या समोर आहे त्याच्यामध्ये टाइम इन्व्हॉल्ड आहे का टाइम इन्व्हॉल्ड नाही हे तुम्हाला समजलं पाहिजे. याच्यात टाइम इन्व्हॉल्ड आहे का किंवा नाही, या दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्हाला कळाली तर ते तुम्ही इक्वेशन चॉईस करू शकता. 3 कायनेमॅटिक इक्वेशन पैकी 2 इक्वेशन मध्ये काय आहे, टाइम इन्व्हॉल्ड आहे किंवा टाइम इन्क्लुडेड आहे, टाइम रिटर्न त्याच्यामध्ये आहे. तिथं आपण टाइम डिफाइन केलेला नाही, मग ते इक्वेशन 2 आपल्याला यूज करता येणार
नाही, फक्त राहिले की इक्वेशन, जे इक्वेशन काय आहे बी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, बरोबर आहे. बी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. याला मी असं लिहू शकतो बी स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2 मायनस a इंटू s. मायनस a का घेतलेला आहे कारण ते डिक्रीज इन व्हेलॉसिटी, त्यामुळे ऍक्सेलरेशन कसं असेल निगेटिव्ह ऍक्सेलरेशन असेल, किंवा तर खाली शकतो आपण निगेटिव्ह ऍक्सेलरेशन फॉर अपोजिंग फोर्स. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन कशामुळे आहे, अपोजिंग फोर्समुळे आहे. फोर्स या डायरेक्शनला आहे, व्हेलॉसिटी डाऊनवर्डला आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन कसं असेल निगेटिव्ह असेल. फॉर एक्झाम्पल समजा व्हेकल जागेवर निघाली तर ऍक्सेलरेशन कसं असेल पॉझिटिव्ह. एका पर्टिक्युलर टाइम इंटरव्हल नंतर त्या व्हेकलने कॉन्स्टंट स्पीड अक्वायर केला, नंतर त्या व्हेकलने ब्रेक अप्लाय केले, मग काय झालं त्याच्यामध्ये आता ऍक्सेलरेशन आहे का, आहे का, गाडी जागेवर निघाली बरोबर, त्या स्पीड वाढत आहे, स्पीड वाढत आहे असं इमॅजिन कर, नसलं तरी वाढत आहे, मग त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन आहे. गाडी समजा कंटिन्युअस परत एका 100च्या स्पीडने ती कॉन्स्टंट एका हायवेवर चालत आहे, जर सडन काहीतरी आडवा आल्यामध्ये ब्रेक अप्लाय केले बरोबर आहे. आता गाडीमध्ये ऍक्सेलरेशन आहे का, इमॅजिन करा. समजा आपण ग्राफ जर ड्रॉ केला, असा सध्या सुरुवातीला स्पीड वाढत आहे, इथं ऍक्सेलरेशन आहे का, आहे. गाडीचं स्पीड परत कसं आहे कॉन्स्टंट, इथं ऍक्सेलरेशन आहे का, हा आता इथं आहे का, बघा कसं खाली. ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय आपल्याला अगोदर समजलं पाहिजे. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन स्पीड किंवा चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मध्ये चेंज झाला की ऍक्सेलरेशन आहे म्हणून सांगायचं. व्हेलॉसिटी मध्ये चेंज झाला की ऍक्सेलरेशन त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. मग तो चेंज पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन असेल, आणि चेंज जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह ऍक्सेलरेशन असेल. फॉर एक्झाम्पल इथं गाडीचा स्पीड 0 to 100 असा इन्क्रीज होत आहे, त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन आहे, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन आहे बरोबर आहे. इथं गाडीचा स्पीड कसा आहे कॉन्स्टंट आहे भागात, मग तिथं ऍक्सेलरेशन असेल का, 0 असेल, कारण स्पीड मध्ये चेंज आहे का, व्हेलॉसिटी मध्ये चेंज आहे का, नाही, मग ऍक्सेलरेशन 0. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने चाललाय बरोबर आहे. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल. मग फायनल आणि इनिशियल जर सेम असेल तर काय येणार त्या ठिकाणी 0/t 0 येईल. ऍक्सेलरेशन इथे कसं असेल 0, कारण स्पीड कसं आहे, व्हेलॉसिटी कशी आहे कॉन्स्टंट. आता इथं ब्रेक अप्लाय केले म्हणजे काय झालं, ब्रेक अप्लाय केले म्हणजे त्या ठिकाणी स्पीड कमी कमी होत आहे, परंतु चेंज आहे बरोबर आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आहे. तसं या ठिकाणी फोर्स हा अपवर्ड डायरेक्शनला आहे, व्हेलॉसिटी डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डिरेक्टेड आहेत, त्याच्यामुळे इथे जे ऍक्सेलरेशन प्रेझेंट आहे ते कसं असेल निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. आणि आपण सांगितले की इनिशियल व्हेलॉसिटी या फोर्सच्या अपोजिशनमुळे व्हेलॉसिटी कमी कमी होत चालली आहे, फायनल v झाली, त्याच्यामुळे व्हेलॉसिटी कमी होत आहे, याचा अर्थ तिथे ऍक्सेलरेशन प्रेझेंट आहे बरोबर आहे. ते कसं असेल फक्त निगेटिव्ह ऍक्सेलरेशन असेल. इक्वेशन लिहिली तुम्ही खाल्ल्या, मल्टिप्लाइंग ऑन बोथ द साइड्स, multiplying on both the sides by m/2, multiplying by m/2 we get, multiplying on both the sides of above equation by m/2 we get. चलो आता है m/2 याला मल्टिप्लाय करायचं. m/2 म्हणजे काय 1/2 या इक्वेशनला आपण परत रिअरेंज करू. या इक्वेशनला असं करता येईल, हे -2as जर इकडे आणलं तर काय होईल +2as, इकडे गेलं तर काय होईल +u², आणि इकडे गेलं तर काय होईल -v². आता म्हणू शकता मल्टिप्लाइंग बाय m/2 वी गेट. बघा दोन्ही साईडला m/2 मल्टिप्लाय केलं, याला करू अगोदर आपण काय केलं ठिकाणी 2as हे इंटू m/2 इज इक्वल टू, इथं काय येईल
1 बाय mu स्क्वेअर मायनस 1 बाय mv स्क्वेअर. मग इथं काय हे 2 and 2 कॅन्सल. हे m इंटू a म्हणजे काय आहे फोर्स. म्हणजे काय आलं इथं F इंटू S इज इक्वल टू हे म्हणजे काय आहे इनिशियल कायनेटिक एनर्जी. इनिशियल कायनेटिक एनर्जी आणि इकडे काय आहे फायनल कायनेटिक एनर्जी. मग इनिशियल मायनस फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे आपण काय म्हणू शकतो चेंज इन कायनेटिक. डेल्टा रिप्रेझेंट्स चेंज. बरोबर आहे. चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय आहे कशाचा फॉर्म्युला आहे सांगा. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट कशाचं इक्वेशन आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट कशाचं इक्वेशन आहे. झालं का नाही फर्स्ट चॅप्टर मध्ये झालं आपल्याला. बरोबर आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हा सांगा काय ते. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय वर्क डन. झाले का नाही. म्हणजे आपण काय म्हणू शकतो हाच आपला थेरम कसा खाली वर्क एनर्जी थेरम म्हणजे काय चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. कायनेटिक एनर्जी मध्ये झालेला चेंज म्हणजे काय आहे त्या ठिकाणी केलेला आपण वर्क डन आहे. फॉर एक्झाम्पल समजा इनिशियल आपण इथं ऑब्जेक्ट ठेवलेला होता कायनेटिक एनर्जी 0 होती. तर सडनली उचलून आपण वर ठेवलं. बरोबर आहे. तो कायनेटिक एनर्जी काय झाला चेंज झाला. बरोबर आहे. तो जो काय चेंज आहे तो म्हणजेच काय आहे त्या ठिकाणचं काय आहे केलेलं आपण वर्क डन आहे. तेच आपण प्रिन्सिपल सांगितलं होतं. कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या केसमध्ये आपण कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट जर एखाद्या ऑब्जेक्टला मूव्ह करत असू आणि त्या ऑब्जेक्टच्या कायनेटिक एनर्जीमध्ये चेंज होत असेल तर तो जो काय चेंज आहे दिस चेंज इज इक्वल टू वर्क डन असं आपण लिहू शकतो. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे.